फक्त एक दिवसाचा उपवास आणि जन्मोजन्मीची पापे नष्ट होऊ शकतात। रणांगणातून पळून गेलेल्या युद्धालाही स्वर्ग मिळू शकतो। अशी कोणती एकादशी आहे जी हजारो दान, तीर्थस्नान आणि यज्ञ इतके पुण्य देते? नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अपरा एकादशीचे महात्म्य। ही कथा स्वतः भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली आहे, म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। कारण असे मानले जाते की ही कथा ऐकल्यानेही अनेक पापांचा नाश होतो। महाभारताच्या काळात एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विनम्रपणे विचारले, हे प्रभू, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? त्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा केली जाते? या व्रताचे महत्त्व काय आहे आणि हे व्रत कसे करावे? अर्जुनाचे प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे अर्जुना, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव आहे अपरा एकादशी। भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, अपरा म्हणजे अफाट, अमाप, अंत नसलेले पुण्य देणारी। जो भक्त श्रद्धेने या दिवशी उपवास करतो त्याला अपार पुण्य प्राप्त होते, त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला श्रीहरीची कृपा मिळते। ही एकादशी इतकी प्रभावशाली आहे की खोटे बोलणे, दुसऱ्यांचा अपमान करणे, खोटी साक्ष देणे, लोकांना फसवणे, खोटा वैद्य बनून लोकांची दिशाभूल करणे, अशा मोठमोठ्या पापांचाही नाश या व्रताने होतो। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, जो क्षत्रिय युद्धभूमीतून पळून जातो त्याला नरक प्राप्त होतो, पण जर त्याने श्रद्धेने अपरा एकादशीचे व्रत केले तर त्यालाही स्वर्ग प्राप्त होऊ शकतो। इतकेच नाही, जो शिष्य आपल्या गुरुकडून ज्ञान घेऊन नंतर त्यांची निंदा करतो त्यालाही या व्रतामुळे उद्धार मिळू शकतो। भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात, 3 पुष्करांमध्ये स्नान केल्याने जे पुण्य मिळते, कार्तिक महिन्यात गंगेत स्नान केल्याने जे फळ मिळते, पूर्वजांना पिंडदान केल्याने जे पुण्य मिळते, तेच पुण्य अपरा एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होते। कल्पना करा, कुंभमेळ्यात स्नान, केदारनाथ दर्शन, बद्रिकाश्रमात तप, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात स्नान यांनी जे फळ मिळते तेच फळ या व्रताने मिळू शकते। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हत्ती, घोडे आणि सोन्याचे दान, गायीचे दान, जमिनीचे दान यांनी जे पुण्य मिळते ते सर्व अपरा एकादशीच्या उपवासासमान आहे। ही एकादशी म्हणजे पापरूपी झाडे तोडणारी कुऱ्हाड आहे आणि अज्ञानाचा अंधार दूर करणारा सूर्य आहे, म्हणून हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते। अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी, भगवान श्री विष्णूंची भक्तिभावाने पूजा करावी, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा, शक्य असल्यास उपवास करावा आणि रात्रभर हरिनाम स्मरण व भजन करावे। भक्तिभावाने केलेले हे व्रत मन शुद्ध करते आणि श्रीहरीची कृपा प्राप्त करून देते। तुम्ही यापूर्वी अपरा एकादशीचे व्रत केले आहे का? आणि तुम्हाला कोणत्या एकादशीचे महत्त्व सर्वात जास्त आवडते? कमेंटमध्ये नक्की लिहा। जय श्री हरी विष्णू। भगवान श्रीकृष्ण शेवटी अर्जुनाला म्हणाले, मी सर्व जीवांच्या कल्याणासाठी ही पवित्र अपरा एकादशी कथा सांगितली आहे। जो भक्त श्रद्धेने ही कथा ऐकतो किंवा वाचतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते। या पवित्र अपरा एकादशीला श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने श्रीहरीचे नामस्मरण करा, कारण एक दिवस उपवास तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो। जय श्री हरी विष्णू, जय लक्ष्मी नारायण।